सगळ्यात अवघड आहे सबस्क्रिप्शन रिन्यू करणं. कारण Yes, तिथे काही retain परीक्षा करणं. असते, रिटेन करणं. करेक्ट. कॅश फ्लो हा एक मोठा चॅलेंज असतो, कॅश फ्लो. आणि जी फिक्स्ड कॉस्ट असते पर मंथ, म्हणजे रेंट असेल, सॅलरी असेल, बिलं असतील, तर ती कॉस्ट आहे ना, कारण इन्कम जे आहे ते व्हेरिएबल असतं, पण एक्सपेन्स जो आहे ना तो फिक्स्ड आहे. तर एक फॉर्म्युला असा असू शकतो की तुमचं जेवढं मंथली फिक्स्ड कॉस्ट आहे तेवढेच सबस्क्रिप्शन घ्यायचे फक्त, बरोबर. सो यू हॅव अ कॅश फ्लो विच इज फिक्स्ड अँड यू हॅव अ एक्सपेन्स ऑल्सो विच इज फिक्स्ड. त्यामुळे एक मेट्रिक्स असतं की फिक्स्ड कॉस्ट शुड हॅव अ फिक्स्ड इन्कम. त्यामुळे सबस्क्रिप्शन किती वाढवायचं असा जर प्रश्न असेल तर माझा तर प्रोडक्ट बिझनेस आहे तर आणि माझी सर्व्हिस बिझनेस आहे, तर सबस्क्रिप्शन मॉडेल किती वाढवायचं, तर ते तेवढंच वाढवायचं जेवढं आपल्या फिक्स्ड एक्सपेन्स मॅनेज करू शकेल, राईट. सो हा एक मॉडेल असू शकतो की हाऊ टू क्रिएट सबस्क्रिप्शन इन एनी बिझनेस मॉडेल. व्हॉट डू यू थिंक? मग इट्स अ गुड आयडिया. तुमचे फिक्स कॉस्ट जर कव्हर झाले हां, तर मग तुम्ही रिस्क घ्यायला मोकळे झाला. एक्झॅक्टली. बिझनेसच्या एक्सपान्शन करण्यासाठी हिंमत लागते. करेक्ट. हिंमत म्हणजे काय? रिस्क बर्दाश्त करण्याची सेइंग नो, कॅपॅसिटी. सेइंग नो ऑल्सो. आणि सेइंग नो ऑल्सो. आणि हो. रिस्क बेअर करायची कॅपॅसिटी. करेक्ट. जर तुमच्या फिक्स कॉस्टला तुमच्या सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये कव्हर करून प्रॉफिट सुटत असेल येस. तर तुमची बिझनेस करायची हिंमत मल्टिप्लाय होते निगोसिएशन पण वाढेल. आणि तुमची नेगोसिएशन पॉवर पण वाढते. Correct. म्हणजे Correct. आणि तेच घडतं. करेक्ट. सबस्क्रिप्शन मॉडेलला तुम्ही जर तुमची रेव्हेन्यू फिक्स केली ना की तुमच्या इतर सुविधा सुरू होतात. हो. तुम्हाला एक्सपान्शनसाठी जर लोन पाहिजे असेल ना हम्म. तर तुमच्या फिक्स्ड रेव्हेन्यू मॉडेलला बघूनच बँक लोन देते. येस. जो नोकरदार व्यक्ती असतो ना त्याच्या पगारावर त्याला लोन मिळतं आणि जो बिझनेसमॅन असतो ना त्याला फिक्स्ड मिनिमम रेव्हेन्यू किती येते दर महिन्याला, करेक्ट. तो पॅटर्न एस्टॅब्लिश झाला ना की बँक ठरवते की याला किती पैसे द्यायचे. करेक्ट. म्हणजे त्याचे अनेक फायदे. इफ यू कॅन रेग्युलेट हाऊ मच मनी यू कॅन गेट. सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये ऍक्च्युली तो उद्योजक आहे ना एका फिक्स्ड नंबर ऑफ कस्टमर्सची नोकरीच करतो करेक्ट. की मला फिक्स एवढे पैसे येणारच आहे येस. आणि त्याच्या पुढचा बिझनेस तो फ्रीली वाढवू शकतो. आणि जसं तुम्ही म्हणालात जर तुमच्यामध्ये हिंमत वाढली ना नेगोशिएट करायची, इफ यू कॅन नेगोशिएट टफर विथ युअर कस्टमर करेक्ट. देन युअर इन अ व्हेरी सेफ प्लेस. येस. मग तुम्ही हमखास हक्काने सांगू शकतात की हे माझं प्रोडक्ट आहे आणि ही माझी सर्व्हिस आहे. तुम्ही जर मला कोणाबरोबर कम्पेअर करत असाल तर प्रोडक्टवर करू नका, तर त्या प्रोडक्टला लागणाऱ्या सर्व्हिसेस ज्या असतात ना त्याच्यावर माझी कंपॅरिझन करा आणि तिथे मी चांगला आहे. करेक्ट. असं म्हणूनच तर लोक मोठा बिझनेस करतात आणि म्हणूनच तर त्यांच्याकडे लाईन लागते. फॉर एक्झाम्पल ॲपल, या प्रोडक्टमध्ये एवढा दम आहे हो. की आम्ही इयरली सबस्क्रायबर आहोत. दर वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ते लोक एक प्रोडक्ट लॉन्च करतात आणि त्या महिन्यामध्ये सगळी लोक ज्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत ते रांगेत उभे असतात त्या प्रोडक्टला घेण्यासाठी. करेक्ट. तर दॅट इज सबकॉन्शियस सबस्क्रिप्शन जे ॲपलने सुरू केलंय. करेक्ट. दरवर्षी लोक थांबतात आणि त्या लोकांनी ते पॅटर्न बनवलेलं आहे की सप्टेंबर महिना आला ना म्हणजे जो मोबाईल फोन एका काळेला लोक 40,000ला घ्यायचे, 30,000ला घ्यायचे, तोच मोबाईल फोन ते लोक 2 ते 2.5 लाखामध्ये घ्यायला सुरू झालेले आहेत. आणि त्यांनी त्यांची सवय एवढी बिघडवून टाकली की ते कीप ब्रिंगिंग न्यू प्रोडक्ट्स आणि यू कीप स्पेंडिंग मोर मनी. त्याच्यापेक्षा काय असू शकतं. आणि त्याच्यामुळे द मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी इन द वर्ल्ड इज ॲपल. करेक्ट. करेक्ट. तर तुम्ही विचार करा तुम्ही सफरचंद कसे बनवू शकता तुमच्या क्षेत्रात. आय थिंक आणखीन एक ना मला वाटतं प्रत्येक खरी क्रिएटिव्हिटी कुठे आहे की तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याला तुम्ही एक सबस्क्रिप्शन मॉडेल कसं ॲड करू शकता. फॉर एक्झाम्पल जे झेरॉक्स मशीन्स असतात किंवा फोटो कॉपिंग मशीन आपण ज्यांना म्हणतो ते आपल्याला फ्री आणून देतात ऑफिसमध्ये आणि यू यूज द झेरॉक्स मशीन फ्री. ओनली पेपर इज चार्ज और पर प्रिंट और पर झेरॉक्स दे चार्ज. किंवा एखादी मशीन असते जे काहीतरी बनवतात. फॉर एक्झाम्पल त्याला प्लॅस्टिक थर्मल मॅन्युफॅक्चरिंग वगैरे म्हणतो आपण. तर मशीन खूप स्वस्त असते पण वर्षभराचा रॉ मटेरियल जो असतो ना दॅट इज द रिअल सबस्क्रिप्शन. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही माझ्याकडनं एक 100 किलो माल घेऊन जाणं त्याच्यामध्ये खरं सबस्क्रिप्शन आहे. त्या प्रोडक्ट विकण्यामध्ये, ती मशीन विकण्यामध्ये प्रॉफिट नाही आहे. त्या जो माल सबस्क्राईब केला त्याच्यामध्ये खरं प्रॉफिट आहे. सो अशी आयडिया मला वाटतं प्रत्येकाने करायला हवी. चेराईज नावाची आमची एक कंपनी आहे. त्याच्यामध्ये आम्ही चहा आणि कॉफी पावडर विकतो. तर त्याच्यामध्ये आमचा मॉडेल असा आहे की आम्ही 1 लाख रुपयाची मशीन फ्री ऑफ कॉस्ट येऊन तुमच्या संस्थेमध्ये इन्स्टॉल करतो. परफेक्ट. आणि त्याच्यामध्ये लागणारं जे पावडर आहे चहा, कॉफी, गरम दूध, हळदी दूध वगैरे वगैरे ते तुम्ही विकत घेत जाऊ शकता. त्याच्यामध्ये मॉडेल आम्ही एवढा स्मार्ट बनवला आहे की ती मशीन एवढी स्मार्ट आहे की आम्हाला समजतं की तुमचं कुठचं पावडर संपलेलं आहे. क्या बात. आणि मग आमच्या टीमकडनं तोच पावडर सप्लाय केला जातो जो संपला जातो. आपण त्यांना सांगतो की संपतंय. हो, आम्ही त्यांना सांगतो की ते संपते. तुमचा कॉफी
म्हणजे तुमची फिल्टर कॉफी संपली आहे किंवा बात. तुमचं अद्रकी चहा संपलेला आहे क्या तर बात. आम्ही रिप्लेनिश करतोय परत सबस्क्रिप्शन मॉडेल आणि त्याच्यामुळे आमच्या ह्या कंपनीचं व्हॅल्युएशन मल्टिप्लाय झालंय मल्टिप्लाय. क्या बात. कारण ती मशीन तर मी लावली फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे तुमचे ते लाख रुपये वाचले तुम्हाला ती मशीन विकत घ्यायची गरज नाहीये. हो. तुम्ही झेरॉक्स मशीनचं Yes, उदाहरण दिलं yes. म्हणून मी चेराशच्या या कंपनीचं उदाहरण देतोय. करेक्ट. तर त्या मशीनच्या मार्फत आणि टेक्नॉलॉजी त्या मशीनमध्ये एवढी आहे की आम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे की आज किती कप चहा गेला, आज किती कप कॉफी गेलंय, आज किती कप गरम दूध गेलंय, हे सगळं आम्हाला टोटल डॅशबोर्डवर दिसतं आणि आमचा प्रेडिक्ट करू शकतो आम्ही की पुढच्या महिन्यात किती चहा विकला जाईल, किती कॉफी विकलं जाईल, किती गरम दूध विकलं जाईल. सो मशीन इज नॉट द प्रोडक्ट. तर मशीन इज नॉट द प्रोडक्ट, द पावडर इज द प्रोडक्ट. करेक्ट. मशीन इज नॉट द कॉस्ट, द Yeah. पावडर इज द कॉस्ट. करेक्ट. आणि ज्या संस्थेमध्ये आम्ही त्या मशीन्स लावलेत ना त्यांना आम्ही पर कप कॉस्ट लावतो. क्या बात. तर ते पण खुश, त्यांना पावडरशी काय घेणं देणं नाही, ते पावडर विकत घेत नाही, ते पर ग्लास पर कप चहा विकत घेत आहे. 7 Absolutely. रुपये 8 रुपये 9 रुपये जे काय असेल ते. फॅन्टॅस्टिक. आय थिंक खूप चांगली डिस्कशन झालं आपलं आणि प्रत्येक उद्योजकांनी आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिस बरोबर एक सबस्क्रिप्शन मॉडेल प्रोडक्ट काहीतरी बनवायला हवं. असाच कॉन्टेंट जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सर थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. माय प्लेजर.